मी सरिता कौशिक. झिरो अवरच्या 12व्या आणि या आठवड्यातील दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. हा शो तुमच्या सोशल मीडियातील प्रतिक्रियांचं प्रतिबिंब आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर आधारित प्रश्न आम्ही सोशल मीडियावर विचारत असतो आणि त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील निवडक प्रतिक्रियांना झिरो अवर मध्ये स्थान सुद्धा देत असतो. तुमचा वाढता प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे. आजच्या झिरो अवर मध्ये सुरुवातीला बघणार आहोत मोदी विरोधी इंडिया आघाडीची अपडेट. देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी बघितल्या की प्रसिद्ध रशियन लेखक नाटककार अँटन चेकॉव्ह यांचं 600 वर्ष जुनं वाक्य आठवतं. अँटन म्हणतो, लव्ह, फ्रेंडशिप अँड रिस्पेक्ट डू नॉट युनाइट पीपल ॲज मच ॲज अ कॉमन हेट्रेड फॉर समथिंग. याचा अर्थ आहे एखाद्या बद्दलचं प्रेम, मैत्री आणि आदर यापेक्षाही जास्त एखाद्या बद्दलचा सामायिक द्वेष लोकांना चटकन एकत्र आणतो. पाटणा, बंगळुरू नंतर मुंबईत 2 दिवस 26 पक्षांना एकत्र आणणारा, जोडणारा असाच समान धागा म्हणजे मोदी विरोध. 2024 लोकसभा निवडणूक अवघ्या 7-8 महिन्यांवर येऊन ठेपलीये. 2014 आणि 2019 प्रमाणे 24 ला सुद्धा मोदी मॅजिक चालेल का, हा यक्ष प्रश्न विरोधकांसमोर आहे. या मोदी मॅजिकला निष्प्रभ करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं या विचारानं विरोधक एकवटले आहेत. त्यांची संख्याही वाढते आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्याच धर्तीवर अंतर्विरोध विसरून एकत्र आलो तर देश पातळीवर मोदींचा आणि भाजपचा वारू रोखणं शक्य आहे असा विश्वास विरोधकांना वाटतोय. कर्नाटक विधानसभेत भाजपला हरवल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. नेहमीचा आत्ममग्नपणा, राष्ट्रीय पक्ष असल्याचा अहंकार बाजूला ठेवत प्रसंगी कमीपणा घेत सर्व पक्षांची मोठ बांधण्याचा चंग काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला आहे. पण हे सर्व पक्षांना शक्य आहे का? याच विषयावर जनमताचा कौल घेण्यासाठी आम्ही सकाळी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा प्रश्न होता, 26 पक्षांच्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या इंडिया आघाडीचा संयोजक मुंबई बैठकीत एकमताने ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. त्यावरील प्रतिक्रिया आणि कौल आपण थोड्या वेळात पाहणार आहोतच. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्या दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही असणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. हे महाराष्ट्राचे दिग्गज इथेच थांबत नसून राज्यातील 13 पक्षांच्या प्रागतिक विकास मंचाला सुद्धा बरोबर घेणार असल्याचं कळतंय. यानं जमिनीवर खरंच काही फायदा होईल का हे तर सांगता येत नाही. पण मोदी विरोधातील परसेप्शनच्या लढाईत मात्र ह्याची मदत नक्कीच होऊ शकते. पहिल्या बैठकीत एक होणे, दुसऱ्या बैठकीत आघाडीचे नाव ठरवणे हा जसा अजेंडा होता तसा ह्या मुंबई बैठकीचे काय लक्ष्य आहे ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मोदी विरोधकांच्या 26 पेक्षा जास्त पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होते. बंगळुरू मधल्या दुसऱ्या बैठकीत युपीएचं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स असं बारसं करण्यात आलं होतं. त्याला छोटेखानी इंडिया म्हणत विरोधकांनी स्ट्रॅटेजिक यश पदरी पाडून घेतलं. आता मुंबईतल्या ग्रँड हयात इथे होणाऱ्या बैठकीत 2 महत्वाचे पुढचे टार्गेट आहेत. इंडिया आघाडीचा लोगो आणि आघाडीचा संयोजक ठरवणं. एमपीसीसीनं आगामी निवडणुकाकरता एक खूप मोठी कम्प्युटर रूम, आयटी सेल, वॉर रूम तयार केलेली आहे. त्याचंही काम चाललेलं आहे. त्या वॉर रूमचं देखील उद्घाटन किंवा त्या आयटी
इन्फ्रास्ट्रक्चरचं उद्घाटन देखील राहुल गांधी जेव्हा 1 तारखेला येतील त्यांच्या हस्ते ते होणार आहे. इंडिया शब्द असल्यानं त्या विरोधात बोलणं भाजप नेत्यांनाही अवघड जातंय, हे सध्याचं चित्र. या आघाडीला इंडिया नाव असल्यानं आघाडीच्या लोगोमध्ये सुद्धा राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची झलक दिसण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे भाजपची अडचण आणखी वाढू शकते. 9 वेगवेगळ्या लोगोंमधनं एक लोगो निश्चित केला जाईल. आमच्या समोर एक तानाशाह सरकार जी बीजेपीची जी नरेंद्र मोदीच्या रूपाने केंद्रात बसलेली आहे, त्या सरकारला परास्त करणं हा आमचा MVAचा पहिला उद्देश आहे आणि त्या उद्देशावरच आम्ही काम करतोय. शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी असे पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेले आणि आशा असलेले अनेक नेते या आघाडीत आहेत. हे नुसते मोठे नेते नाहीत, तर महत्वाकांक्षी नेते सुद्धा आहेत. अशा दिग्गजांमधनं मोदींसमोर स्पर्धेत शेवटपर्यंत टिकू शकेल असं एक नाव निवडणं आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं, हे दिव्य काम इंडिया आघाडीला पार करावं लागेल. हमारा काम है अधिक से अधिक पार्टियों को एकजुट करना. व्यक्तिगत रूप से मेरी कोई चीज का, कोई पद का या कोई चीज की इच्छा नहीं है. हम तो कल भी कह दिए. ही निवड इंडियाच्या संयोजकाची आहे, पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची नाही. पण अनेक दावेदार असल्यामुळे ही निवड सुद्धा वाटते तितकी सोपी नसेल. मोदींना आणि भाजपला हरवण्यासाठी तडजोड करण्याशिवाय, एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही, हे या सूज्ञ नेत्यांच्या लक्षात आलेलंच आहे. 0 अवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. अजून एक महत्वाची माहिती. जसे राज्यात छोट्या मोठ्या 13 पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसंच नितीश कुमार हे देशातील काही महत्वाचे पक्ष मुंबईत सोबत येतील याचा प्रयत्न करत आहेत असं कळतंय. त्यात पंजाबचं शिरोमणी अकाली दल आणि हरियाणाचं इंडियन नॅशनल लोक दलची शक्यता वर्तवली जात आहे. हे त्या राज्यातील दिग्गज आणि परत एकदा परसेप्शनच्या खेळात त्यांचं येणं हे पुढचं पाऊल ठरू शकतं. आता वेळ झाली आहे 0 आवरमध्ये सकाळी विचारलेल्या प्रश्नांवर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, 26 पक्षांच्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या इंडिया आघाडीचा संयोजक मुंबई बैठकीत एकमतानं ठरेल का? प्रल्हाद नलावडे यांनी फेसबुकवरून म्हटलंय, सगळे एकत्र आल्यावर देशाची वाट लागायला वेळ नाही लागणार. जिथे कुटुंब प्रमुखाची अवस्था अशी, तर देशाची कशी होईल? एकत्र आले तरी एकत्र नांदणार नाहीत. फेसबुकवरूनच प्रमोद काळे यांची प्रतिक्रिया आहे, संयोजक तर मोदीजीच. या सर्वांना एक करण्याचं काम तर मोदीजींनी केलंय. आता निवडणुकीपूर्वी आपापसात लाथाळ्या करण्याचं काम हे सर्व करतीलच. लक्ष्मण पाटील, सत्ताधाऱ्यांना इंडिया आघाडीची भीती वाटते का? इंस्टाग्रामवरून सौरभची प्रतिक्रिया, नक्कीच. स्वप नावाचा हा अकाउंट आहे, इंस्टाग्रामवरून म्हटलंय, दम असेल तर काँग्रेसने सर्व जागा लढवाव्यात. ठिगळ जोडून आलेलं सरकार निर्णय घेऊ शकत नाही, आपापसातच भांडत राहतील. आम्ही भाजपला बहुमत देणार. युट्यूब वरून सुशील वर्मा यांची प्रतिक्रिया आहे, 80% लोक सकारात्मक आहेत, हाच मोठा विजय आहे. युट्यूब वरून अक्षय जाधव, राष्ट्रवादीला काढा तरच इंडियाला यश मिळेल. युट्यूब वरून अंकुर नाईक, घराणेशाही पक्ष फक्त स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहेत. तुषार अहेर ट्विटरवरून, नक्कीच ठरेल. संयोजक निवडणे म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणे नाही. त्यामुळे कुठल्याही ज्येष्ठ अनुभवी नेत्याला संयोजक ठरवतील, अडचण येणार नाही. ट्विटरवरून मयूर वाबळे, एकमत ठरेल किंवा नाही ठरेल, टेन्शन घेऊ नये.
सोबत गेस्ट सेंटरमध्ये अत्यंत महत्वाचे पाहुणे आहेत. कुणाच्या ध्यानीमनी नसताना 2019 साली भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा 3 पक्षांचं सरकार आणण्यात ज्यांचा मोठा वाटा होता असे संजय राऊत आपल्या सोबत आहे. संजयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे. आमचा आजचा प्रश्न होता, एक मतानं ठरेल का संयोजक, एक मतानं ठरेल का? बघा, इंडिया आघाडीची बैठक आधी पाटण्यात झाली, बेंगळुरूला झाली, आता मुंबईत होते. मुंबईत होणं याला एक महत्व आहे आणि ही बैठक, या बैठकीचे यजमानपद शिवसेनाने दिलेलं आहे, म्हणजे आम्ही स्वीकारलं. आता प्रश्न आहे की एकमत झाल्याशिवाय इतके पक्ष एकत्र येत आहेत का तिसऱ्या बैठकीला? आमचं प्रत्येक विषयावर एकमत आहे आणि कोणालाही कसलीही महत्वाकांक्षा आहे असं आम्हाला आतापर्यंत दिसलं नाही. संयोजक कोण होणार? संयोजकाशिवाय 3 बैठका झाल्या. इकडे प्रत्येक पक्ष हा संयोजक आहे, प्रत्येक प्रमुख नेता हा संयोजक आहे. तरीही ही सगळी आघाडी पुढे नेण्यासाठी काही प्रमुख नेमणुका होऊ शकतात. त्याच्यामध्ये एखादी संयोजन समिती म्हणजे कोऑर्डिनेशन कमिटी किंवा अन्य काही प्रमुख ज्या नेमणुका आहेत किंवा नियुक्त आहेत त्याच्यावरती एक तारखेला चर्चा होईल आणि हळूहळू ही आघाडी एका प्रमुख राष्ट्रीय आघाडीचं स्वरूप घेत आहे आणि ते चित्र देशासाठी अत्यंत आशादायी आणि सकारात्मक आहे. खरं तर जर संयोजक हा एकमतानं ठरू शकला नाही तर कसं होणार? पुढे काय करणार? रेसमध्ये कोणी नाही. मुळात आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा आणि रेस अजिबात नाही. आपण आज वाचला असेल की नितीश कुमार यांनी पहिली बैठक पाटण्यात बोलवली, तेव्हा नितीश कुमार त्या काळामध्ये देशभरात फिरले आणि हे जे प्रमुख पक्ष तुम्हाला दिसत आहेत आज या बैठकीला येत आहेत त्यांच्या घरी गेले, त्या नेत्यांना भेटून एकत्र येण्यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली. आणि नितीश कुमार यांनी आजच स्पष्ट केलं आहे की मला कोणत्याही पदाची आशा किंवा आकांक्षा नाही, मग ते संयोजक पद असेल किंवा ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांना काही लोक पुढे करतात तसं असेल. या कार्यकर्त्यांच्या घोषणा आहेत, नेत्यांच्या नाहीत. आधी जनता हुकुमशाहीचा पराभव करेल आणि त्या पराभवानंतर ती जनता त्यांच्या मनात असलेला जो नेता असेल तो प्रधानमंत्री म्हणून जनता नियुक्त करेल. संयोजक कसा असावा? संयोजकासाठी कोण कोण रेसमध्ये आहे? बघा, मुळात आम्ही कोणत्या कार्यक्रमावर पुढे जायचं आहे याच्यावरती एकमत आहे. आम्हाला हुकुमशाहीचा पराभव करायचा आहे ह्याच्यावर एकमत आहे. या देशात ज्या पद्धतीचं डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे त्याविरुद्ध आपण एकत्र लढणं याला एकमत म्हणतात. बाकी अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे तर सगळ्यांचेच असतात आणि गेल्या 10 वर्षापासून या सगळ्या मुद्द्यावर आताच्या सरकारनं काय दिवे पाजळले ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला या मुद्द्यांवर काम करावंच लागेल. पण त्यासाठी या देशाला हुकुमशाहीच्या जोखडातून मुक्त करावं लागेल. हा एक नवा स्वातंत्र्य लढा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना उतरावं लागेल. मग तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार कसा ठरवणार? नाही, असं काही नाही. आमच्यामध्ये कोणताही नेता या क्षणी पंतप्रधान पदाचा दावेदार नाही. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाकडे फक्त एकच चॉईस आहे, मोदी एकी मोदी. दुसरं कोणी आहे का? दुसरं कोणी सांगू शकतो का हो होय मी प्रधानमंत्री होऊ शकतो? किंवा त्यांच्या पक्षात कोणी सांगेल का की मोदी बरोबर हे सुद्धा 4 प्रधानमंत्री आहेत? वर आमच्या आघाडीमध्ये लोकांना चॉईस आहे. प्रत्येक नेता जो प्रमुख नेता आहे या आघाडीतला
तो प्रधानमंत्री पदाचा दावेदार नाही, तर लोकांसाठी ती एक योग्य चॉईस असू शकतो. यालाच लोकशाही म्हणतात. मी 2024 साली मीच येणार, मीच तिरंगा फडकवणार. अहो तुम्ही कसं काय ठरवणार? लोक ठरवतील, जनता ठरवेल, मतदार ठरवेल. मतदारापुढे तुम्हाला विनम्र होऊन जावं लागतं. ती विनम्रता जेव्हा राज्यकर्त्याकडून नष्ट होते तेव्हा तो हुकुमशाहीच्या दिशेने जातो. आज देश आणि या देशाचे राज्यकर्ते त्या हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्या देशाला ढकलतायत. आमच्याकडे ती पद्धत नाहीये. आम्ही एकत्र आहोत. आपण सांगितलं, पण तरीही मनात हाच प्रश्न आहे की पुढे जाऊन संयोजकच पंतप्रधान पदाचा उमेदवार राहणार का? मी मगाशी म्हणालो आमच्याकडे खूप चॉईस आहे. तो एकच, तुमच्याकडे एकच आहे, भाजपकडे दुसरा कुठला चेहरा आहे का? सांगावं त्यांनी. जगातला इतका मोठा पक्ष आहे ना, एकच व्यक्ती, एकच पंतप्रधान, एकच माणूस सर्व काही करतो. हे काय प्रकार आहे? लोगो बद्दल सुद्धा बरीच उत्सुकता आहे. एकंदरीत इंडिया नाव जसं विरोधकांना एक धक्का देऊन गेलं तसाच लोगो राहणार आहे का? दोन आमच्याकडे धक्के द्यायला खूप आहेत व्यवस्था. इंडिया हे एक नैसर्गिक नाव आहे की जे अचानक समोर आलं की आपण भारतासाठी लढतो. आम्ही सगळे भारतवासी आहोत. भारत म्हणजे एक व्यक्ती नाही. मोदी इज नॉट इंडिया. बरं का, लोक म्हणतात ना मोदी म्हणजे भारत. जे मोदींबरोबर नाहीत ते भारताचे शत्रू. हीच हुकुमशाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे भारत मातेसाठी लढतो आणि लढत राहू. संजय राऊत यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. आता संजय राऊत यांच्या सोबतच्या या चर्चेनंतर जाऊयात आपल्या पोल सेंटरमध्ये. या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, 26 पक्षांच्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या इंडिया आघाडीचा संयोजक मुंबई बैठकीत एकमतानं ठरेल का? युट्यूबवर एकूण 24,000 मतं पडली. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. याच प्रश्नाचं उत्तर आपण ट्विटरवर बघूया. 74% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 26% लोकांनी नाही म्हटलं. बंगळुरूमधील विरोधकांच्या बैठकीवर स्वतः पंतप्रधान मोदींनी खरपूस टीका केली होती. विरोधक विकास विरोधी आहेत, स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असं मोदी म्हणाले होते. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग या गाण्याची आठवणही त्यांनी काढली होती. ही इंडिया नाही तर घमंडिया आघाडी असल्याची टीकाही मोदी आणि भाजप करतंय. मोदी विरोधकांनी 2024 ची लढाई इंडिया विरुद्ध एनडीए असेल असं जाहीर केलंय. विरोधकांची एकजूट पाहूनच मोदींना आपला पवित्रा बदलावा लागला असा दावाही मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय. एनडीएच्या विखुरलेल्या 38 छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र आणावं लागलं हे विरोधी पक्षाचं यश असल्याचं मोदी विरोधकांना वाटतंय. मोदींच्या विरोधात कोणता चेहरा घेऊन उतरतात हे 2 दिवसात स्पष्ट होईलच. हा चेहरा मल्लिकार्जुन खरगेंचा असण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे हेच इंडियाचे संयोजक म्हणून घोषित होऊ शकतात ही मोठी बातमी. मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. राजकीय गणितात कधीच 2+2 4 होत नसतात हे आपण ऐकून आहोत. त्यामुळे 2024ला अरिथमॅटिक जिंकेल की केमिस्ट्री हे बघणं रंजक ठरणार आहे. बघूया आपली आजची 0 आवरची दुसरी बातमी. ऑगस्टमध्ये तळपणारा सूर्य, महिन्याभरापासून दडी मारून बसलेला पाऊस, जूनमध्ये पेरलेलं कोमेजून जाणारं पीक, लाखो हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट आणि जवळपास 2 कोटी कुटुंब दशकातील सर्वात मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर. त्या कुटुंबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत याचीच चर्चा आपण करणार आहोत. या भागाची सुरुवात करतानाच एक आकडा सांगते.
जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या 355 पैकी 280 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला आणि महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला. महाराष्ट्र सरकारच्या शेती विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात 260 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा 50% कमी पाऊस झालाय. त्यापैकी जवळपास 90 तालुक्यांमध्ये तर 25% कमी पाऊस आहे. त्यामुळे शेतीसाठी तर सोडा, पिण्याच्या पाण्याचं संकट उभं ठाकलंय. हेच संकट किती गहिरं होत चाललंय त्यासाठी काही महत्वाची माहिती पाहूयात. तीच माहिती पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रात पाण्याचं संकट हे हळूहळू किती तीव्र होत जात आहे आणि त्याच संकटाचे काही विशेष माहिती आम्ही तुम्हाला दाखवतोय. कोकण विभाग वगळता कुठेही समाधानकारक पाऊस पडला नाही. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातच टँकर सुरू करावे लागले. ऐकलं नव्हतं कधी. अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील 41 गावात अद्याप पेरणीच केली नाही. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातही पाणी टंचाई. पश्चिम महाराष्ट्रात अनेक तलावांमध्ये पाणी पातळी 25 ते 50%. 98% पेरण्या झालेल्या मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 36% पाणी. अतिशय गंभीर परिस्थिती. मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा फेब्रुवारी 2024 पर्यंत पुरेल इतकाच उरलाय. ऑगस्टमध्ये गायब झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात ही अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना वाटलं होतं की ऑगस्ट गेला तर सप्टेंबरमध्ये तरी पाऊस येईल, पण तसं होण्याची शक्यता कमी आहे. कारण हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज, त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस ओढ देणार अशी चिन्ह आहेत. मात्र समाधानाची बाब म्हणजे जिथं सर्वात कमी पाऊस झालाय त्या मराठवाड्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण तोही समाधानकारक नसल्यानं चिंता वाढली आहे. याच अंदाजासोबत हवामान खात्यानं परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवलाय. 5 किंवा 8 ऑक्टोबर पासून राज्यात मॉन्सून परतीचा प्रवास सुरू होणार. त्यामुळे आता शेतकऱ्यांना परतीच्याच पावसाची आस लागली. याच परिस्थितीमुळे चर्चा सुरू झालीये ती कृत्रिम पावसाची. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यावर होता आपला आजचा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची परिस्थिती आली आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम पावसावर नेमकी काय चर्चा झाली याची माहिती खुद्द पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनीच दिली आहे. पावसानं ओढ दिल्यानं महाराष्ट्र शासनाकडून कृत्रिम पावसाची चाचपणी करत आहोत. त्याची चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली असं गुलाबराव म्हणाले. तर त्याच कृत्रिम पावसावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र वेगळंच उत्तर दिलं. बघूया. कृत्रिम पाणी टंचाईची पाणी पाडण्याचा या ठिकाणी सुद्धा मागणी होते आहे. पण शास्त्रज्ञांच्या माध्यमातून त्याच्यावर विचार करणं सुरू आहे. जर पोषक वातावरण असलं, त्याला त्यांच्या टेक्निकल पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. तर त्यांच्याकडनं ही माहिती मिळाल्यानंतर जर कृत्रिम पाऊस पडण्याची स्थिती असली तर शासन दरबारी सुद्धा मागच्या काळात मीच ही मागणी केलेली आहे. जवळपास 2-3 महिन्यापूर्वीच ज्यावेळेस विषय आला तर या महिन्या पहिले कॅबिनेटमध्ये आपण ही मागणी केलेली होती.
आणि मला असं वाटतं की टेक्निकल आल्यानंतरच त्याच्यावर या ठिकाणी पर्याय शोधला जाईल. आजपर्यंत तुमच्या माझ्या भारत देशामध्ये कृत्रिम पाऊस पाडून कुठंही परिस्थिती बदललेली नाही. तेवढ्या पुरता तो पाऊस पडतो आणि तिथं फोन येतात, अरे आमच्याकडे जमले विमान पाठवा. तेवढ्या पुरता पाऊस पडतो. फक्त झाडं धुवून जावीत, रस्ता आपण अंगणात कसं पाणी शिंपडतो तशा पद्धतीनं हाच आजपर्यंत अनुभव आहे. कदाचित दुबईमध्ये वेगळा अनुभव असेल, कारण दुबईमध्ये पण ह्या गोष्टी आता करायला लागलेल्या आहेत. कदाचित त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी असेल, आणखीन काही असेल. त्यामध्ये आपल्याला जर कुठल्या भागामध्ये 100% रिझल्ट देणारी टेक्नॉलॉजी आलेली असेल तर त्याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक विचार राज्य सरकार करेल. का म्हणत आहेत अजितदादा की कृत्रिम पावसाचा आधीचा अनुभव फारसा त्यांचा चांगला नाही. 2003 साली अजित पवारांच्याच मतदारसंघात म्हणजेच बारामतीमध्ये कृत्रिम पावसासाठी रडार बसवण्यात आले होते. 2004 साली बारामतीमध्ये अशा पावसासाठी प्रयत्नही झाले, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही हे अजित पवारांच्या शब्दांमधूनही समजून येत आहे. पण हा कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय, तो कसा असतो, त्यासाठी किती खर्च असतो? अजित पवार म्हणाले तसं खरंच हे प्रयोग यशस्वी ठरत नाहीत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम 0 आवरनं केलेला हा रिसर्च रिपोर्ट. परिस्थिती अशी आहे सर की महिना झाला पाऊस नाही, काय नाही, सगळे पिकं वाळून गेले. इकडं तिकडं पाऊस येईल, आज येईल, उद्या येईल. शासन कोण पंचनामाला अजून आलेलं नाही. पाऊस येईना म्हणून काय बाटली भरून पाणी घालायला लागला. नजर जाईल तिथवर फक्त पाण्या वाचून कोमेजलेली पिकं, ओस पडलेलं शिवार आणि जगण्याच्या संघर्षात अडकलेला शेतकरी. एरवी ऑगस्ट महिन्यात शेतकरी फवारणीच्या कामाला लागतात, तर काही जण हीच कामं संपवून गणपतीच्या तयारीला लागतात. मात्र यावेळी महाराष्ट्रातील बहुतेक शेतकरी दुबार पेरणीच्या आणि शेतात जिवंत पिकं वाचवण्याच्या चिंतेत आहेत. म्हणूनच की काय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम पावसाची चर्चा झाली. आता कृत्रिम पाऊस म्हणजे काय? तर कृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. कृत्रिम पावसासाठी आकाशात बाष्पयुक्त ढग असणं आवश्यक आहे. ढगांमध्ये बीजरोपण करून पावसाची प्रक्रिया करणं म्हणजे कृत्रिम पाऊस. उष्ण ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाची फवारणी केली जाते. ढगांवर पसरलेलं मीठ बाष्प शोषल्यानंतर पावसाची निर्मिती होते. आता हीच प्रक्रिया 3-4 पद्धतीनं करता येते. विमानाने फवारणी करणं, रॉकेटच्या साहाय्यानं ढगात रसायन सोडणं, जमिनीवर रसायनाचं ज्वलन करणं, अशा पद्धतीनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो. 2003 साली कर्नाटकात, 2004 साली महाराष्ट्रात, 2003 आणि 2007 साली आंध्र प्रदेशात असे प्रयोग केले. त्यासाठी अमेरिकन कंपनीची मदत घेतली गेली. 2010 आणि 2011 मध्ये सुद्धा तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता कृत्रिम पावसासाठी अर्थसंकल्पातच तरतुदी केल्या गेल्या आहेत. 2019 साली कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी 400 कोटींपेक्षा जास्त किमतीची रडार यंत्रणाही सुरू केली. 2019 साली सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानाद्वारे फवारणी केली. मात्र त्यासाठी पूरक ढग नसल्यानं दोन्ही ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला नाही.
असं असलं तरी IIT कानपूरनं जून 2023 मध्ये क्लाउड सीडिंगचा यशस्वी प्रयोग केला. वायुसेनेच्याच विमानाच्या मदतीनं 5000 फूट उंचीवर रसायनाची फवारणी झाली. त्यात अमेरिकन क्लाउड सीडिंग अटॅचमेंट्सचा वापर केला गेला. याआधी अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशियासह युरोपीय देशांमध्ये सुद्धा असे प्रयोग केले गेले आहेत. चीन ऑलिम्पिक असो, जपान ऑलिम्पिक असो, अशा सोहळ्यांच्या वेळी सुद्धा पावसाचं ठिकाण बदलण्यासाठी यशस्वीरित्या क्लाउड सीडिंग केलं गेलं. आणि आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशाच कृत्रिम पावसाची वेळ आली आहे का, अशी चर्चा खुद्द मंत्रालयात सुरू झाली आहे. कारण ही दृश्य शेती उद्योग राहिले बाजूला, जर सप्टेंबर मध्ये पावसानं दडी मारली तर महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्याच भीतीमुळे कृत्रिम पावसाची गरज आता भासू शकते. 0 ओव्हर ABP माझा. झालंय. तब्बल 41 गावांनी शिवारात अद्यापही पेरणी केलेली नाहीयेत. तिथं जाऊन पाहूया ग्राउंड रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट आहे. नाशिक जिल्ह्यातले 44 महसुली मंडळ असे आहेत जिथे गेल्या 21 दिवसांमध्ये पाण्याचा एक थेंबही नाहीये आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आणखी त्यामध्ये 10 ते 12 मंडळांची भर पडणार आहे जिथे पाऊस पडलेला नाही. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावातलं शेत आहे. शेतकऱ्यांनी शेत नांगरून ठेवलेलं होतं. नेहमीप्रमाणेच पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना आशा होती, अपेक्षा होती. मात्र अद्याप पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे जिथे हिरवी पिकं बहरायला पाहिजे होती तिथे संपूर्णपणे उजाड असं रान आपल्याला बघायला मिळतं आहे. बाबा, काय सध्या पाऊस नाही, काय नाही, तरी कामं चालू आहे तुमच्या शेतामध्ये? माझं एका बळ होऊन द्यायचं आणि वाकरायचं. ट्रॅक्टरनं त्याला डिझेलला पैसे नाही, मग उपतेच राहायचं. त्याच्यानंतर मग काय आहे, सरकारनं आपल्याला आहे ना वीज माफ करायला पाहिजे. शेती एरियाला पाणीच नाही तर मग ते बिल आमच्यावर येते. तुम्ही पंचनामे जे असतील दुष्काळाचे ते शासनाने आत्ताच चालू करा. दुष्काळ जाहीर करताना सर्व शेतकऱ्यांचं 100% कर्जमाफी करून शेतकऱ्यांना या दुष्काळात मदत करावी एवढीच माझी तरुण शेतकरी म्हणून विनंती. 1 महिना जेमतेम शिल्लक आहे आणि पुढचा पाऊस होईल याची आता शाश्वत नाही. फक्त पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा. नदी, नाले, ओढे हे सगळे कोरडे आहेत. कमीत कमी 40-50 हजार रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं. आता उत्पन्न तर नाहीच, परंतु तुम्हाला सांगतो आता ही मशागत केली, लागवड बी बियाणं टाकले, ॲडजस्टमेंट केली, तुम्हाला सांगतो इकून तिकून आता ते सुद्धा तोट्यात आली गंमत. असं हातामध्ये पिकं दिसत आहेत तुमच्या करपलेली सगळी. आता हे काय आता एकदम करपून गेली, तुम्हाला सांगतो पाणी अभावी ती. पण आता हे जे काय भवितव्य काय ह्या प्लॉटचं? भवितव्य आता गेलं तर जमाय साहेब. आता तुम्हाला सांगतो एकदम गेलं तर जमाय. पाऊस नाही आजपर्यंत थेंब सुद्धा होत नाही. सुलतानी संकटाला तरी त्यांना सामोरं जाऊ नये अशी या प्रत्येकाची अपेक्षा आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, सिन्नर, नाशिक. जे हाल नाशिकमध्ये आहेत तेच हाल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतात. पावसानं पाठ फिरवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती निर्माण झालीय पाहूयात. शेतकऱ्यांनी पेरणी करून 2.5 महिने झालेत आणि पावसानं ओढ देऊन 25 दिवस झालेत आणि त्यामुळेच या शेताची जर परिस्थिती आपण पाहिली तर पूर्णपणे पीक हे करपून गेलेलं आहे. कसं पेरलं होतं आणि डोळ्या देखत हे कसं जळतंय. आता आपण बघूच राहिलं आणि आता आमच्या पुढे शेतकऱ्यापुढे डबल प्रश्न आलेला आहे. एक तर जनावराला चारा राहणार नाही, प्यायला पाणी राहणार आणि आर्थिक बाजू जी होती ती पूर्ण शेतात लावून टाकली.
आता राहिलं फक्त भविष्य. आता काय, आता गव्हर्नमेंटच्या घोषणा राहणार, पत्रात काय पडतं ते महत्वाचं आहे. आणि कोणी बघायला तयार नाही शेताला. सध्या निवडणुकीची वारंवार शेतकऱ्याला वारं सोडून दिले सध्या. फक्त म्हणतं पंचनामा. पंचनामा कधी करणार? पूर्ण बरबाद झाल्यानंतरच होणार ना पंचनामे. सरकारने विचार करावा, स्वतः काही पाहणी करावं आणि शेतकऱ्याचं काय डिसिजन तो द्यावं. सरकारने सात पूर्वीपासून सोडलेलीच आहे. सरकार कुठलाही असू द्या, पाऊस चांगला असतो तर शेतकरी सुखी असतो, असं नाही या सरकारमध्ये. त्याचं सरकार कुठलाही असू द्या, पाऊस नसेल सरकार काहीही करू शकत नाही. आणि याची शेतकऱ्यांना गॅरंटी आहे, सरकार काहीच करणार नाही. शेतकऱ्यांचं संकट शेतकऱ्यांना अंगावर घेणार. कसं पेरलं होतं, म्हणजे कसे पैसे लावले ना, आता काय स्थिती आहे ते आता सगळं तर लावलेलंच आहे. आता या जनावरांचं काय करायचं, आमचं काय करायचं शेतकऱ्याचं? आता हे बघा ना तुम्ही, हे सांगायची गरज नाही. शासनानं डायरेक्ट बांधावर येऊन सनी हे पाहून सनी जाणे. शेतकऱ्याला विचारायचं काम नाही, काही नाही. सरळ त्यांनी निर्णय करायचा का, म्हणजे यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं का काय करायचं यांचं. सगळं पीक नष्ट झालेलं आहे. पाऊस येऊन देखील फायदा नाही, कारण त्याचा परिणाम थेट आता उत्पादनावर होणार आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या बळीराजाला शासनाने मदत करण्याची घोषणा करण्याची वेळ या ठिकाणी आली, अशा प्रकारची मतं शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. ही स्थिती पाहिल्यानंतर खरंच महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न आम्ही विचारला होता. त्यावर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. पाहुयात त्यांच्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची परिस्थिती आली आहे का? तुषार अहेर यांनी ट्विटरवर म्हटलंय, महाराष्ट्रासारख्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात कुठल्या भागात किती प्रमाणात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार, त्यासाठी किती खर्च येणार, यासारख्या गोष्टींचा आराखडा राज्याच्या समोर ठेवणे गरजेचे आहे. शशांक पुरी, कृत्रिम पाऊस हा एक जुमला आहे. त्याला ढग यायला हवेत आर्द्रतेने भरलेले. आधी पण प्रयोग झालाय, मात्र फसला. ट्विटरवरच विशाल भोर, सरकार आणि निसर्ग दोन्ही शेतकऱ्याची परीक्षा घेत आहेत, मात्र शेतकऱ्यांना पर्याय नाही. युट्यूबवरून के मोरे, कृत्रिम पावसाचा प्रयोग 2 वेळा फसला. त्याचा खर्च सुद्धा जास्त आहे. उपलब्ध जलसाठ्यांचे काळजीपूर्वक नियोजन करणे हीच काळाची गरज. नागनाथ गायकवाड, आता गरज आहे सर्व आमदार आणि खासदार याचे 2 वर्षाचे पगार थांबवून ते पैसे शेतकरी आणि इतर गरजू लोकांना देण्याची. शत्रुघ्न दंदाळे, युट्यूबवरून, अकोला जिल्ह्यात पाडा कृत्रिम पाऊस. ढग येतात पण पाऊस येत नाही. बळीराम काळे, 12 महिने पाणी वाहणाऱ्या नद्या, छोट्या मोठ्या सर्व नद्यांना जोडा, नदीजोड प्रकल्प राबवावा. इंस्टाग्रामवरून पुरू, अजून पण टाइम गेला नाही, झाडे लावा, झाडे वाचवा. महत्वाचा संदेश आहे हा. इंस्टाग्रामवरूनच ज्ञानेश्वर मुकडे, सध्या तरी गरज नाही, पिके पूर्ण वाळल्यावर कृत्रिम पाऊस पाडायला पाहिजे, म्हणजे वाळलेली पिके सडायला सोपे जाईल. महाराष्ट्रातील जागरूक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर वेळ झालीये आजच्या प्रश्नावरचा पोल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न, कृत्रिम पाऊस पाडण्याची परिस्थिती आली आहे का, हे होते. ट्विटरवर एकूण 1000 मतं आलेली. 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% लोकांनी नाही म्हटलंय. युट्यूबवर एकूण 25,000 मतं आली. टक्के लोकांनी हो म्हटलंय आणि 14% लोकांनी नाही म्हटलंय. त्यामुळे कृत्रिम पाऊस लोकांना हवा आहे. अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रात कृत्रिम पावसाची वेळ आली असं लोकांना वाटतंय. अर्थ खरंच स्पष्ट आहे. महाराष्ट्रासमोरची गरज पाहता कृत्रिम पाऊस व्हावा
असं प्रत्येकाला वाटत असलं तरी त्याच्या परिणामांची चर्चा होणंही गरजेचं आहे. कृत्रिम पावसासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे नैसर्गिक वातावरणावरही हानिकारक परिणाम होण्याची सर्वाधिक शक्यता असते. शिवाय तिथल्या शेतजमिनींमध्येही रसायनं अनेक वर्ष तशीच राहतात. त्याचा परिणाम शेतीवर होतो. इतकंच नाही तर या कृत्रिम पावसामुळे माणसांनाही धोका होऊ शकतो. आयोडीनच्या पावसामुळे त्वचेचे आजारही होण्याची शक्यता असते. अशा कारणांमुळे ऑस्ट्रेलियात कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर थेट बंदी घालण्यात आली आहे. कृत्रिम पावसामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचं मत तिथल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कृत्रिम पाऊस प्रचंड खर्चिक गोष्ट आहे. त्यानंतरही त्याच्या परिणामाची कोणतीही शाश्वती नसते. म्हणूनही अनेक वेळा हा निर्णय टाळला जातो. इकडे दुष्परिणाम असले तरी बदललेलं तंत्रज्ञान आणि त्याला विज्ञानाची जोड दिल्यानंतर होणारे परिणाम नियंत्रित करू शकतो तर नक्कीच फायदा होईल. असो, आपण तरी महाराष्ट्रात नैसर्गिक पाऊसच परत येवो हीच प्रार्थना करूया. आणि आता आपण पाहणार आहोत एक महत्वाचा व्हिडिओ. एक असा व्हिडिओ ज्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठं आश्वासन द्यावं लागलं. तोच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. हे सगळे व्हिडिओ आहेत महाराष्ट्राच्या मंत्रालयातील. अपर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज थेट मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन केलंय. मंत्रालयातील जाळीवर उतरून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांना जाळीवरून बाहेर काढलंय. हे आंदोलक आता आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊयात आणि जाणून घेऊ की मंत्रालयात येऊन इतकं तीव्र आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर का आली. जर शेतकरी इतका तीव्र असं आंदोलन करत असतील, इतकं टोकाचं पाऊल उचलत असतील तर ही वेळ का आली हे खरं तर आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि आपण दोघं नुकतेच आंदोलन करून आमच्या बरोबर आले आहात. सांगा काय नक्की घडलंय. हा 3 महिन्यापासून हे जे आंदोलन चालू आहे अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी, हक्काच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहे. आणि त्यावर शासनाची निष्क्रियता दिसून आली. 3 महिन्यापासून 105 दिवस सतत आम्ही आंदोलन करून राहिलो आहे. उपोषण मंडपामध्ये शासनाचं सहकार्य आम्हाला मिळून नाही राहिलं आहे. आजपर्यंतही त्या उपोषणाला शासन आणि राजनीती आमदार खासदार यांनी आजपर्यंत काही प्रतिसाद दिला नाही. त्याच्या अनुषंगाने आम्ही हे तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे. इतकं टोकाचं पाऊल तुम्हाला उचलावं लागलंय, आज काय कारण घडलंय. याला कमीत कमी 40 वर्ष ते 45 वर्ष झालेले आहेत. 1971-72चा हा प्रकल्प, त्याच्यानंतर पुनर्वसन झालं. आमच्या जमिनी आमच्यापासून हिसकावून घेतल्या, कमी पैसे दरांना देऊन आमच्यापासून हिसकावून घेतल्या आणि आम्हाला गावे खाली करण्यात भाग पाडलं. पुनर्वसन दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सुविधा दिल्या नाही, नोकऱ्या दिल्या नाही आणि पैसाही सुद्धा बरोबर दिला नाही. त्यावेळेस मोबदल्यामध्ये देण्यात आलं होतं की एका घरच्या एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, शेतीबद्दल शेती देण्यात येईल, तेही सरकारी दरानुसार, आणि पुनर्वसन करून घरासाठी अनुदान सानुग्रह राशी यासुद्धा देण्यात येईल. 18 कलमी जे शासनाचे निर्णय होते, 18 कलमी जे सूत्र होते त्यांचे,
जे शासनाचे निर्णय होते 18 उद्देशानुसार ते त्यांनी दिले नाही आम्हाला. पुनर्वसनावर काहीही तोडगा निघाला नाही आहे. पुनर्वसनामध्ये काही सोयी सुद्धा केलेलं नाही आहे त्यांनी. आणि या साऱ्या घटनेला मी सर्वस्वी जबाबदार राजनेता आणि शासनाला ठरवत आहे. आज तुम्ही अशा पद्धतीचं एवढं तीव्र आंदोलन केलं, पोलीस आलेत, कुठंतरी तुम्हाला बाहेर काढलं, तुम्ही तुमचा जीव आंदोलन करताना धोक्यात घातला, मात्र आज हे सगळं निवळलं. आता पुढची भूमिका तुमची काय आहे? आमचा तर असा निर्णय होता की आम्ही तिथे मरायच्या ऐवजी इथे मरू आणि आम्ही न्यायाच्या हक्काच्या न्यायासाठी लढवून राहिलो आहे. याला पूर्णपणे आम्ही आमचा सर्व प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोणतीही भीती नाही आहे. आजही गरिबीमुळं आमच्यावर तसंही मरण आहे. आम्ही भूमिहीन झालेलो आहे. आमच्याकडे शेती नाही आहे. आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या नाही आहे. आम्ही कशी फसवणूक झालेली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही समजून घ्या का आज तुम्हाला आम्ही जे पैसे देऊन राहिलो हे फक्त ॲडव्हान्स आहे म्हणे. बाकी धरणवाल्याला जे पैसे मिळेल तेही तुम्हाला मिळणार आहे. आणि आम्ही म्हटलं का बा आम्ही म्हणजे समजा तक्रार नोंदवून पैसे उचलत आहे तर आम्हाला धमकी दिली गेली हो ना का तुम्ही जर तक्रार नोंदवून सनेने जर समजून घ्या का पैसे घेत असले तुम्हाला आताच पोलीसच्या ताब्यात देतो असं करून सने आमच्यासोबत धोकेबाजी केली. शासनाने आमची फसवणूक केलेली आहे. या अनुषंगाने आम्ही हा उद्रेक केलेला आहे आणि याच्यानंतरही सुद्धा होईल. शासनानं आमची फसवणूक केलेली आहे आतापर्यंत. त्यावरती काही निर्णय देत नाही आहे. सरकार निष्क्रियतेचा उदासीनतेचा अभाव दाखवल्यामुळे आजचा आमचा जो कार्यक्रम आम्ही केला इथे आणि जीवन मरण सुद्धा आम्ही त्याग करून हा जो निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला निर्णय भेटत नाही तोपर्यंत आमचा हा उद्रेक चालूच राहील आणि आमचे आंदोलन सुद्धा चालू राहील अशी मी शासनाला विनंती करतो की त्यांनी आमच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे काम पूर्णतः न्यावं आणि आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती आम्ही केलेली आहे. धन्यवाद. तुम्ही आज आमच्याशी संवाद साधला. मात्र एकच आशा आम्ही तुमच्या समोर व्यक्त करतो, तुमचं आंदोलन जरी पुढे सुरू राहिलं तरी तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करू नका. या अपर वर्धा धरणाची व्यथा मी तुम्हाला सांगते, ऐका. मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती 13 ऑक्टोबर 1965 साली. मात्र प्रकल्प पूर्ण होता होता 1993 साल उजाडलं. कालव्यांचं काम पूर्ण झालं साल 2003 ला. आता कुठे 1965 आणि कुठे 2003? मूळ रक्कम होती 13.5 कोटी आणि काम पूर्ण होईपर्यंत हीच किंमत पोहोचली 1634 कोटी रुपये. त्या धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी भूसंपादन झालं. त्यावेळी 2538 कुटुंबांकडून जमीन अधिग्रहित करण्यात आली होती आणि तत्कालीन नियमानुसार 15,000 ते 25,000 रुपये इतका मोबदला या सर्वांना देण्यात आला होता. पण दुखणं तेच, वेळेत प्रकल्प पूर्ण होणं तर सोडा, सुरूही धड होत नाहीत. त्यामुळे लोक जमिनी सोडत नाहीत. किमती अव्वाच्या सव्वा वाढून जातात आणि मग जुन्या भावात जमिनी सोडलेल्या लोकांच्या अपेक्षाही बदलतात आणि मोबदला वाढवून द्या अशा मागण्या नव्यानं सुरू होतात. हेच इथंही झालं आहे. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून डझनभर शेतकऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. सुदैवानं त्यातल्या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र या आंदोलनानंतर एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे 40 वर्ष सुरू असलेल्या प्रश्नाकडे कोणत्याच सरकारनं लक्ष का दिलं नाही आणि ज्यांनी दिलं त्यांनी तो पूर्णपणे मार्गी का लावला नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का शंकाच आहे. मात्र तुर्तास वेळ झालीये आजच्या भागात इथंच थांबण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.